So R1 and R2 are connected in series and voltage source V is connected across this combination. त्यांच्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस काय केलेलं आपण एक रजिस्टर कनेक्ट केलेलं. ओके, आता आपल्याला माहिती इथे काय होतं व्होल्टेज ड्रॉप V1 होतोय, इथे काय होतो व्होल्टेज ड्रॉप V2 होतो आणि इथे जो सप्लाय व्होल्टेज V. आता व्होल्टेज by using this formula we can easily find out the values of V1 and values of V2. आपण ओहम्स लॉने पण ते व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. पण आपल्याला करंट डिव्हिजन व्होल्टेज डिव्हिजन आणि करंट डिव्हिजन रूल्स या व्हॅल्यूज एक सिम्प्लिफाय मेथडने सॉल्व्ह करून देतात. त्यामुळे आपल्याला ते सफिशियंट कन्व्हिनियंट होतं की V1 आणि V2 च्या व्होल्टेज डिव्हिजन आपण त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ओके, राइट डाउन voltage division formula for V1 is voltage division formula for V1 is R1 upon R1 plus R2 काय फॉर्म्युला लिहिला आपण R1 upon R1 plus R2 into V. कसला फॉर्म्युला आहे हा V1 फाइंड आउट करायचा. कोणता फॉर्म्युला आहे हा V1 फाइंड आउट करायचा. The next formula for V2 is R2 divided by R1 plus R2 दिले सगळ्यांनी. V1 चा फॉर्म्युला काय दिला आपण R1 divided by R1 plus R2 into V आणि R2 V2 चा दिला आपण. What is V1? It is a voltage drop across the resistor R1. What is V2? Voltage drop across resistor R2. Means it is second resistor, it is first resistor. Then what is the formula of V1? Same resistor, right? Same resistor divided by R1 plus R2. Addition of both resistor into supply voltage V. Right? Again, खाली काय दिसतं तुम्हाला V2 is same resistor divided by R1 plus R2. V2 म्हणजे काय ज्या रेजिस्टरचा V2 कॅल्क्युलेट करायचा आहे त्या रेजिस्टरची व्हॅल्यू डिवाइडेड बाय R1 plus R. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचा इनटू काय घ्यायचा सप्लाय व्होल्टेज V2. काय घ्यायचं आपल्याला सप्लाय व्होल्टेज V2. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज व्होल्टेज डिव्हिजन रूल. काय आपण याला व्होल्टेज डिव्हिजन रूल. लक्षात आलं का व्होल्टेज डिव्हिजन रूल means voltage division rule is applicable for series combination. कशासाठी applicable आहे फक्त series combination मध्ये दोन रेजिस्टर सीरीज मध्ये कनेक्टेड असतील तर आपण हा व्होल्टेज डिव्हिजन रूल तिथे अप्लाय करू शकतो. लक्षात आले कशामध्ये कनेक्टेड आहेत रेजिस्टर्स हे सीरीज मध्ये कनेक्टेड आहेत. ओके, तरच आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल तिथे ऍप्लिकेबल करू शकतो. अदरवाइज व्होल्टेज डिव्हिजन रूल आपल्याला अप्लाय करता येणार नाही. कळालंय सगळं. व्होल्टेज डिव्हिजन रूल कुठे ऍप्लिकेबल आहे तर सीरीज कॉम्बिनेशन कुठे ऍप्लिकेबल आहे सीरीज कॉम्बिनेशन. The next heading current division rule or current division formula. Current division rule or current division formula. लिहिलं फॉर्म्युला लिहिलं सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट सपोज resistor R1 and R2, suppose resistor R1 and R2 are connected in parallel. Suppose resistor R1 and R2 are connected in parallel. A voltage source V is connected across this combination. Voltage source V is connected across this combination. Let next line. Let I1 is current flowing through R1. And R2 and I2 is
current flowing through R2. I2 is current flowing through R2. R2 current flowing through R2. Next slide. I is capital I is total current. I is total current. Next slide. So the current division formula for current division formula for current division formula for I1 is current division formula for I1 is पहिले डायग्राम काढून घ्या खाली काय म्हणते डायग्राम मध्ये आपण दोन रेजिस्टर्स आहेत R1 आणि R2 they are connected in parallel and voltage source V is connected across this combination. Voltage source I V हा तिचा combination ला connect केलेला आहे. Then I1 is the current flowing through R1, I2 is current flowing through the R2, and total current is I. Okay, total current is I. झाली डायग्राम. आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला डिसाइड करायचा आहे कशाचा I1 चा म्हणजे कोणता करंट हा करंट राइट. पहिल्यांदा आपल्याला I1 करंट फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला I2 करंट फाइंड आउट करायचा. ओके, तर I1 चा फॉर्म्युला काय घ्यायचा तर अपोजिट चा रेजिस्टर कोणता आहे R2 अपोजिट रेजिस्टर डिवाइडेड बाय एडिशन ऑफ अपोजिट प्लस सेम रेजिस्टर. अपोजिट आणि सेम रेजिस्टरची आपण काय केलं आता इथे एडिशन केली इनटू टोटल करंट आहे. टोटल करंट it is formula for I1. Now for I2 again opposite resistor. I1 चा opposite कोण आहे R1 divided by addition of both resistor R1 plus R2 into total current I. झाले दोन्ही फॉर्म्युले. व्होल्टेज डिव्हिजन कशासाठी वापरला होता सिरीज कॉम्बिनेशन साठी. करंट डिव्हिजन कशासाठी वापरायचा पॅरलल कॉम्बिनेशन साठी. व्होल्टेज डिव्हिजन मध्ये काय करणार आपण सेम रेजिस्टर डिवाइडेड बाय एडिशन ऑफ बोथ रेजिस्टर्स into total voltage. Current division मध्ये काय करणार opposite resistor divided by addition into total current. लक्षात into total current. दोन्ही फॉर्म्युले लक्षात आले. आता बघा दोन्ही फॉर्म्युलेस मध्ये काय लागतं आपल्याला. जर तुम्हाला I1 वापरायचा असेल करंट डिव्हिजन रूल जर वापरायचा असेल तर यू मस्ट नो द व्हॅल्यू ऑफ I दॅट इज टोटल करंट I. टोटल करंट माहिती असेल तरच I1 चा फॉर्म्युला वापरता येतो. लक्षात I2 चा पण वापरता येतो. कधी टोटल रेजिस्टन्स माहिती असेल टोटल करंट माहिती असेल आणि या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज नोन असतील तरच वापरता येतो. इथे पण तसंच आहे. रेजिस्टन्सचे व्हॅल्यूज नोन असतील आणि टोटल व्होल्टेज माहिती असेल तरच तो फॉर्म्युला अप्लाय करता येतो. V1 पण फाइंड आउट करता येईल V2 पण फाइंड आउट करता येईल. पण कधी जर टोटल रेजिस्टन्स टोटल व्होल्टेज माहिती असेल आणि दोन्ही रेजिस्टन्स नोन असतील तरच. लक्षात आले. फॉर्म्युलेज कळाले कसे आलेले दोन्ही पण कसे डिराइव्ह केले आपण ते फॉर्म्युले ते पण आले लक्षात. आता याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा एक न्यूमरिकल्स बघायचे नंतर आपण सोर्स कन्व्हर्जनच्या मेन न्यूमरिकल. ओके, राइट डाउन फर्स्ट न्यूमरिकल resistance of 10 ohm resistance of 10 ohm is connected in parallel. Resistance of 10 ohm is connected in parallel with 20 ohm. Connected in parallel with 20 ohm, and the current through both combination is current through both combination is current through the both combination is 5 ampere
5 ampere, 5 ampere. Then calculate current through the each resistor. Then calculate current through the each resistor. Current through the each resistor. बघा आता इथे काय काय दिलेलं आहे तुम्हाला. गिवन डेटा सांगा पहिल्यांदा मला काय दिलंय गिवन. R1 equals to 10 ohm, R2 equals to 20 ohm. Current to both combination is 5, means I दिला आपल्याला 5 ampere. काय दिलं इथे आपल्याला 5 ampere. डायग्राम अशी येणार आहे. इथे असेल V, तो आपल्या काही कामाचा आहे का नाही, आपण कुठे काही गरज नाही. इथे 10 ohm, इथे दिलेला आहे 20. त्यानंतर दोघांचं कॉम्बिनेशन करंट फ्लो किती होतोय 5 एम्पियर. तर त्यांनी म्हटले की दोघांमध्ये फ्लो होणार आहे इच रेजिस्टरचा करंट फाइंड आउट करा. म्हणजे I1 फाइंड आउट करायला लावलाय, I2 फाइंड आउट करायला. ओके, तर अप्लाय करंट डिव्हिजन रूल. काय येईल I1 इक्वल्स टू फॉर्म्युला लिहा पहिल्यांदा. फॉर्म्युला का वर लिहायचा न्यूमेरिकल लिहिताना, तर आपल्याला फॉर्म्युलाची थोडी प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपण जर फॉर्म्युला लिहित प्रॅक्टिस केली तर ती लक्षात राहतो आपल्या. काय फॉर्म्युला I1 चा R2 divided by R1 plus R2 into I. This put up kara, what is R2? R2 is 20 divided by 10 plus 20 into total current I is 5. Therefore I1 equals to find I1. Then I1 equals to 20 upon 30 into 5. 3.33 ओम. कसं काय करंट फाइंड आउट करतोय काय एम्पियर. 3.33 एम्पियर. ओके, दूसरा जो है तो 2 पॉइंट समथिंग येगा I2. I2 इक्वल्स टू फॉर्मूला काय R1 divided by R1 plus R2 into I. R1 is 10 divided by 10 plus 20 into I is 5. 1.66 एम्पियर. दोघांचे ऍडिशन करा किती येते बघा बरं. 4.9 means approximately equals to the 5. कळाले, रूल आपला क्लिअर झाला. काय असतो टोटल I equals to I1 plus I2 असतो का. टोटल I is given 5. I1 किती आलाय 3.9 निघाला, 3.33 राइट. प्लस I2 आलेला आहे 1.66. चालतं 67 घेतलं तर 5 एम्पियर 1.67. नाही दाखवायचं नाही. आपला क्रॉस चेक करून घ्यायचा आपण. आपला क्रॉस चेक केलाय आपण, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आलेलं आहे याच्यावरून आपल्याला कळत. हे तुमच्या आन्सरचा पार्ट नाही आहे, हा क्रॉस चेक करा. कळाले सगळ्यांना. बघा आता इथे सर्किट डायग्राम दिलेली होती का तुम्हाला. नाही, सर्किट डायग्राम पण आपण स्वतः ड्रॉ केली आहे. 2 रेजिस्टर्स पॅरलल मध्ये दिलेले आहेत. करंट कोणता आलाय डायग्राम आपण ड्रॉ केली. आणि करंट डिव्हिजन किंवा व्होल्टेज डिव्हिजनचे जेव्हा न्यूमेरिकल्स येतात आपण स्वतः सर्किट डायग्राम कंपल्सरी ड्रॉ करायची. ओके, का बरं ड्रॉ करायची लक्षात ठेवा. न्यूमेरिकल जो चेक म्हणजे तुमचा एक्झाम पेपर जो चेक करत असतो, हा काही असतो काही एवढा वेळ नसतो पेपर चेक करतो. तो एकदम कमी वेळामध्ये पेपर चेक करतो. तर आपलं एक इम्प्रेशन पडतं. डायग्राम काढलेली आहे, फायनल आन्सर एवढंच बघतो तो. मध्ये काय केलंय, कसे फॉर्म्युले दिले तो बघत बसत नाही. ते आन्सर आलंय काय, पहिल्यांदा डायग्राम काढली नाही, एवढंच तो चेक करत असतो. त्यामुळे हे कंपल्सरी करायचं. आले लक्षात. राईट डाऊन नेक्स्ट न्यूमेरिकल. राईट डाऊन नेक्स्ट.
resistance resistance 5 ohm and 10 ohm. Resistance 5 ohm and 10 ohm are connected in parallel are connected in parallel. A 10 ampere current 10 ampere current 10 ampere current flowing across this combination flowing across this combination across this combination. Calculate calculate current through each resistor. Calculate current through each resistor. आलं? 6.67 आणि 3.32. आता काही वेळेस काय करतात बघा, काही वेळेस काही न्यूमरिकल्स मध्ये ते आले की इकडे ऑनलाईन मध्ये सगळ्यांना धनश्री, मनसी, साक्षी, स्नेहल काय केलेले इथे आता ऑनलाईन मध्ये लक्ष द्या. काय केलेले आपल्याला हा I1 आणि हा I2 फाइंड आउट करायला लावलेला आहे त्यांनी. I1 आणि I2 फाइंड आउट करायचे आहे. टोटल करंट काय दिलेला आहे, फॉर्म्युले जो वापरायची, कंपल्सरी फॉर्म्युले लिहायचे प्रत्येक वेळा. का बरं लिहायचे, तर थोडी प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली. नंतर तुम्ही करा प्रॅक्टिस झाल्यानंतर डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करा, पण तोपर्यंत प्रॅक्टिस करायची. बघा होतं काय, आपण काय होतं, आपण ट्रान्झिएंट स्टेटला असतो नेहमी. ट्रान्झिएंट स्टेट मध्ये म्हणजे आज काय होतं, आपण पटापट न्यूमरिकल सॉल्व्ह करतो. उद्या काय करतो, आपण उद्याच्या टॉपिकचे पटापट न्यूमरिकल सॉल्व्ह करतो. परवा काय करतो, त्या दिवशीची. पण आपण पास्ट मध्ये लक्षात राहत नाही. पुढे पाठ होतं, मागे सगळं सपाट होतं. त्यामुळे फॉर्म्युलेसाठी आपल्याला प्रत्येक वेळा फॉर्म्युलेसाठी लिहायचे. फॉर्म्युले क्लिक झाले पाहिजे आपल्याला, ती व्हॅल्यू आली कशी, ती व्हॅल्यू आली कशी. जोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत ते लक्षात राहत नाही. लक्षात, प्रॅक्टिस ही स्वतःच केली पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायची गरज पडू नये की प्रॅक्टिस करा. तुम्हीच नेहमी काय करायचं,
जसे जसे आपले न्यूमेरिकल्स पुढे पुढे जातील मध्येच मागचं एखादं न्यूमेरिकल काढायचं सॉल्व्ह करून बघायचं म्हणजे आपण त्याच्या टच मध्ये राहणं गरजेचं आहे नाही तर मागचं काही लक्षात राहत नाही मग तिथे फॉर्म्युले घ्यायची आय वरची व्हॅल्यू काढायची अपोजिट रजिस्टर घेतला आपण 10 डिवायडेड बाय 10 प्लस 5 सेम रजिस्टर इनटू टोटल करंट काय राईट काय येतं मग याचा आन्सर 6.67 एम्पियर युनिट द्यायला विसरायचं नाही करंट युनिट काय येणार एम्पियर 6.67 एम्पियर लागेल आय टू चा फॉर्म्युला वापरायचा आता आपण R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इनटू टोटल करंट 10 सेकंड कोणता करंट इथे येणार 5 डिवायडेड बाय 10 प्लस 5 काय तर 3.33 एम्पियर हा आहे तो आय ओके हा आहे तो आय टू क्रॉसचेक घ्यायचा बरोबर दिसतो आपल्याला 10 करंट 10 एम्पियर करंट आलेला आहे आता काय होतं प्रत्येक वेळेस असं वर्डिंग मध्येच देतात असं काही नाही डायरेक्ट डायग्राम करतात काही वेळेस आता पुढचं न्यूमेरिकल या हे न्यूमेरिकल 2 मार्क साठी एक्झाम मध्ये विचारलेलं आहे कॅल्क्युलेट करंट थ्रू calculate current through 5 ohm resistance as shown in figure. एक करता हाँ फक्त 5 ओम 2 मार्क साठी असे न्यूमेरिकल्स येतात ओनली 5 ओम रेजिस्टन्स
किती आलं 3 अँपिअर. काय म्हटलं त्यांनी आपल्याला करंट थ्रू 5 ओम रेझिस्टर. I1 I2 काही दिलेला नाहीये. तुमच्या मनावर कोणाला I1 करायचं कोणाला I2. सपोज मी याला I1 कन्सिडर केलं, याला I2 कन्सिडर केलं. मला I2 कॅल्क्युलेट करायचाच नाही, I1 ची विचार आहे फक्त. काय करणार मग आपण I1 चा फॉर्म्युला वापरणार आपण 15 डिवाइडेड बाय 15 प्लस बाय R2 डिवाइडेड बाय देखो R2 किती आहे 15 आहे. R1 प्लस R2 इनटू टोटल करंट दिलेला आहे 4. कॅल्क्युलेट करणार आपण I1 इथे 16 divided by 20 3 आले ना 16 divided by 20 म्हणजे I1 equals to 3 ampere. I1 किती आला 3 ampere आला. सोपे सोपे तर कळाले. आता थोडंसं डिफिकल्ट म्हणजे होता आपण राईट डाऊन ऑनलाईन मध्ये लक्ष झालंय सगळ्यांच्या. ओके क्वेश्चन करेक्ट सांगा. ठीक आहे नेक्स्ट टाइम बघतो मेसेज. ओके सगळ्यांनी क्वेश्चन राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन फॉर अ सर्किट शोन इन फिगर for a circuit shown in figures for a circuit shown in figure determine current through the 3 ohm resistance. Determine current through the 3 ohm resistance. ठीक करता काय करा नाही जर तुम्ही सांगतो काय करायचं जमेल. डायरेक्टली कसं करणार माझा क्वेश्चन का आलाय तुम्हाला परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो मी. फ्रॉम दिस फिगर वी हॅव टू कॅल्क्युलेट करंट थ्रू द 3 ओम रेजिस्टन्स. तुम्हाला टोटल करंट विचारलेला नाहीये, तुम्हाला फक्त या 3 ओम रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंटच विचारला. घ्या हा R1 R2 घ्या. तुम्ही अजून मेन पिक्चर बघितलं नाही हे गोष्ट काय घेते स्वतःला आपल्या करंट लावा. म्हणजे कळलं काय करायचं काहीतरी लॉजिक सांगा काय करायचं काय होतं. करंट डिव्हिजन आणि व्होल्टेज दिलेला आहे आपल्याला आणि I1 दिलेला आहे. तर I1 is equal to V upon R1. V upon R1 नाही ना V upon R1 हे नाही ऍप्लिकेबल. तुझी मेथड पहिली सांगितली का तीच मेथड बघते आपल्याला. सेकंड मेथड आपल्याला V upon R1 बरोबर आहे.
आता हा रजिस्टर ऑलरेडी एकमेकांना पॅरलल मध्ये आहे. जर या एकट्या कॉम्बिनेशनचा अक्रॉस हा असता तर समजा असायची सिरीज मध्ये परत एक मॅनिप्युलेट. त्यामुळे हा व्ही अपॉन आर वन याला ऍप्लिकेबल असेल पण याला नसेल. या दोघांचं पॅरलल करायचं मग एक रजिस्टर तयार होईल त्याच्या अपॉन हा जाऊ शकतो. पण इंडिव्हिज्युअल रजिस्टरच्या अपॉन नाही जाऊ शकणार. इथं काय करावं लागेल मग आपल्याला आपल्याला ती जी मेथड सांगितली होती तीच वापरावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा काय करायचं यांचा टोटल करंट आय फाइंड आउट करून घ्यायचा. लक्षात टोटल कर आपला फॉर्म्युला काय डायरेक्टली आपण फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युला माहिती तो आपण इथे डायरेक्टली टाकून देऊ. काय फॉर्म्युला आहे I1 equals to R2 upon R1 plus R2 into total current आहे. आता इथे तुला R2 माहिती आहे, R1 माहिती आहे, R2 माहिती आहे, I माहिती आहे का? आपण काय करायचं डायरेक्ट I फाइंड आउट करायचं. I फाइंड आउट झाला की आपण तो फॉर्म्युला वापरू शकतो. पण I करण्यासाठी टोटल करंट आयचा फॉर्म्युला काय V अपॉन R. V कोणता आहे टोटल व्होल्टेज. R पण कोणता असणार मग टोटल रेजिस्टन्स. म्हणजे मग तुम्हाला टोटल व्होल्टेज माहिती आहे. टोटल व्होल्टेज माहिती आहे येस. टोटल रेजिस्टन्स माहिती आहे. आपल्याला काय करावं लागेल टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. तर टोटल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करणार या दोघांचा एक पॅरलल इक्विव्हॅलेंट घेणार प्लस सिरीज मध्ये हा घेणार. त्यातून मिळेल तुम्हाला टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स मिळाला की टोटल करंट मिळेल. टोटल करंट मिळाला की मग आपण सीडीआर वापरणार म्हणजे करंट डिव्हिजन रूल वापरणार. 1.33 सॉल्व करून दाखव तुम्ही ऑनलाईन मधल्यांना ज्यांना कळालं. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सॉल्व करून दाखवतो. काय काय करायचं आपल्याला बघा. आपल्याला फाइंड आउट करायचा हा 3 ओम रेजिस्टन्स. पण हा 3 ओम रेजिस्टन्स आपण डायरेक्टली सीडीआर ने फाइंड आउट करू शकत नाही. सीडीआर साठी फॉर्म्युला आहे तो आपल्याला करंट जो 3 ओम करायचा आहे तो. तर सपोज आपण समजू R1 I1 हा I1 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कुठला टोटल करंट I लागणार आहे. काय लागणार आहे टोटल करंट I लागणार आहे. तो पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करून घ्यावा लागेल. तर आपला फॉर्म्युला आहे R2 divided by R1 plus R2 into I. हा I माहिती नाहीये आपल्याला. तर हा I कसा काढणार आपण I equals to V upon R. But it is total current IT. So voltage and resistance should be total resistance and total voltage. So we know the total voltage V2 VT, but we don't know the total resistance RT. So first of all we have to calculate the total resistance RT. So total resistance RT equals to what is the formula? They are connected in parallel and this combination is connected in series. Then RT equals to 6 into 3 divided by 6 plus 3 plus 8. Then what is RT? 2 plus 8 10 ohm, right? RT is 10 ohm. RT आला आपला आता 10 ohm. पुट करा फॉर्म्युला मध्ये IT equals to काय फॉर्म्युला होता आपला VT upon RT. VT किती दिलेला आहे 20 divided by 10. Therefore total current IT is 2 ampere. कितना है 2 ampere. Now put this current into the CDR. This what is the CDR current division rule. Now apply CDR. I1 equals to R2 divided by R1 plus R2 into total current IT. Put the values. R2 is 6 divided by 6 plus 3 into total current is 2. Then I1 is 1.33 ampere. It is your current flowing through the 3 ohm resistance. Current flowing through the 3 ohm resistance. लक्षात आले सगळ्यांच्या. वैष्णवी, साक्षी, मानसी कळाले तुम्हाला पण इथून मागे कळाले का करता येईल नेक्स्ट.
write down. For a given network, for a given network, calculate calculate current through 2 ohm resistance. Calculate current through 2 ohm resistance. 2 ohm resistance. Current through 2 ohm resistance. लिहून घेतलं सगळ्यांनी ज्यांना आलं नाही त्यांनी लिहून घेतलं.